एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे शेवगा हंडी रेसिपी. त्यासाठीचा जो मसाला आहे तो कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हे सगळं खोबरं हे सगळं भाजून घेतलं मी छान असं. आणि शेवग्याची शेंगा आहेत ना, हळद आणि मीठ टाकून आहे ना शिजवून घेतलेले आहेत बऱ्यापैकी. फक्त थोडंसं तर शिजल्या की मग ते आहेत ना भाजीमध्ये थोड्या शिजल्या की शिजून जातील छान अशा मऊसूत. तर अशा पद्धतीने मी शिजवून घेतलेले आहेत शेंगा पहिल्यांदाच हळद आणि मीठ टाकून. तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी, जशी हॉटेलमध्ये टेस्ट लागते ना त्या भाजीची त्याप्रमाणे. तर आता शेंगा तर शिजवून साईडला ठेवल्या. त्याच्यानंतर आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकलं. त्यानंतर जिरं जे आहे ते थोडंसं तडतडू दिलं. त्यानंतर मग आता टाकून घेते ह्याच्यामध्ये आपलं काळं तिखट, त्यानंतर थोडासा गोडा मसाला, थोडीशी हळद आणि आपला जो चिकन मसाला असतो तो चिकन मसाला पण टाकलेला आहे. त्याने ना टेस्ट एकदम भाजी आपल्याला हॉटेलमध्ये कसं भेटते ना शेवगा हंडीची तशी म्हणजे टेस्ट लागते त्याने. तर छान असा आपला मसाला पण त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये. तर आपण हे वाटण केलं होतं, तर लसूण, अद्रक, खोबरं, कोथिंबीर तर ते भाजून घेतलेलं. तर ते पण आता वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि तेल सुटेपर्यंत छान असं हे वाटण आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि आपले मसाले करपू नये म्हणून थोडंसं त्यामध्ये आपण पाणी घालून आहे ना मसाले थोड्या वेळ म्हणजे हे करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. थोडंसं तेल त्याचं सेपरेट होईपर्यंत पाणी घातल्यानंतर. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर थोड्या वेळ छान असं परतून घ्यायचे. जेवढा आपण मसाला परतो ना तेवढी भाजीची टेस्ट एकदम छान येते आणि एकदम हॉटेलसारखी भाजी लागते अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर. आणि या भाजीची कन्सिस्टन्सी आहे ना, आपण नुसते आता शिजवून तर घेतलेल्या आहेत शेंगा आणि नुसत्या ह्याच्यात टाकल्या तरी आपण असाच म्हणजे भाजी खाऊ शकतो. किंवा मग थोडासा रस्सा पाहिजे असेल तरी पण आपण याचा रस्सा करू शकतो. तर आता मी घरी बनवते, तर मी आमच्या इथं सगळ्यांना रस्साच आवडतो भाजीचा, त्याच्यामुळं मी थोडासा रस्सा करणार आहे. तर ते शिजलेलं जे पाणी असतं आपलं भाजीतलं, म्हणजे शेवगा आधी शिजवून घेतल्या शेंगा त्याचं, तर तेच पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं, कारण त्याच्यातच सगळं जीवनसत्व वगैरे असतात त्या पाण्यामध्ये. आणि शेवगा ही अशी एक भाजी आहे की खूप म्हणजे गुणकारी आहे आणि एकदम पौष्टिक आहे शरीरासाठी. तर आणखीन एकदा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि औषधी पण म्हणतात शेवग्याच्या पानाची आहे ना भाजी इकडे केली जाते बिहारकडच्या साईडला, इकडं पण. आणि आपल्या इकडं पण भरपूर जण करत असतील, पण आमच्या इथं तर मी कधी केलेली नाही अशी मोकळी भाजी. शेवग्याची जी पानं असतात ना हिरवी हिरवी कवळी कवळी, तर त्याची भाजी. तर ती पण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर आता 2 वेळेस पाणी टाकून छान शिजवून घेतलेला आहे मी आपला जो मसाला आहे तो. आणि त्याला बघा कढईने चांगलं असं तेल पण सुटायला लागलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत तर त्या आता टाकून घेणार आहे मी. आणि त्याच्यामधलं जेवढं पाणी होतं ते तेवढं मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. मग नंतर आपण ॲडजस्ट करायची कन्सिस्टन्सी. आणि मीठ टाकताना आहे ना थोडंसं म्हणजे बेतानेच टाकायचं, कारण शेवग्याच्या शेंगा शिजवताना त्या पाण्यामध्ये आहे ना मीठ टाकलं होतं मी आणि हळद टाकली होती. त्याच्यामुळं थोडंसंच मीठ टाकणार आहे मी नंतर वरतून. तर बघा अशा पद्धतीने ना सगळं टाकून घेतलेलं आहे मी. थोडंसं रस्साच केलेला आहे भाजीला, कारण आमच्या इथं आहे ना असं कुस्करून खायला छान सगळेजण खातात. त्याच्यामुळं मग थोडंसं आणखीन वरतून ते भांडं कांगाळून पाणी टाकलं आणि छान शिजवून आपली आहे ना शेवगा हंडीची रेसिपी तयार झालेली आहे. आणि एकदम हॉटेलसारखी चव लागते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर कशी चव झाली नक्की कमेंट करून सांगा मला. तर कशी वाटली आपली शेवगा हंडीची रेसिपी नक्की सांगा मला. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना, टेक केअर.